तर नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिन्याला बघा नदीला पाणी किती आहे. इकडे त्याच पुढे तिकडे बोर्ड लावलेला म्हणजे बिबट्यापासून जरा सावध राहा. तर ह्या जंगलाला बिबट्याचा वावर होता. हा बघा ह्या साईडलाच रोड आहे आणि रोडच्या लगतच आपल्या महाराजांची प्रतिमा आहे. तर रोडवरून आपल्या महाराजांचं दर्शन होतं. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज चालू आहे आपण दापोलीमध्ये. तर दापोलीमध्ये आपला काम आहे. तर दापोली आता थोडी फिरू आपण, दापोली पण आपला काम करू आणि आत्ता निघतोय. तरी बघा आपल्या बाईकने चाललो आहे दापोलीमध्ये. आपल्यासोबत आहे पम्या हाय कर पम्या आपल्यासोबत. तर प्रवास सुरू करतोय. बघूया आपल्याला रस्त्यात काय काय दिसतंय तो दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण. तर आत्ता निघतोय, चला. ते बघता आता ऊन पडलाय, 2 दिवस ऊन आहे, त्यामुळे इकडचा भात सर्व नेलेला आहे इकडचा. तर पाऊस थांबल्यामुळे जरा भात न्यायला भेटला तर कापतायत, तशीच नेतायत भात वरती. त्या बाजूला तिकडे वरती भात कापण्याचं काम सुरू आहे. इकडचा भात नेलेला आहे पूर्ण. तर आता पुलाजवळ आहे खाली. तर बघूया आता रस्त्यात काय दिसतोय तो आपण दाखवूया. तर आत्ता आलो आपण इकडून रुक्की मार्गे गावतळ्यात बाहेर पडलोय, म्हणजे रुक्की फाट्यावर आहे. इकडे गेला तर वाकवली, इकडून पण दापोलीत जायला रोड आहे, पण इकडून लॉंग रूट पडतो. आम्ही गावतळे मार्गे जातो. गावतळे मार्गे राईट घेऊन साखलोली मार्गे तिकडे बाहेर पडतो. तर आत्ता रुक्की फाट्यावर आहे आणि आत्ता गावतळेकडे जातोय. तर आत्ता आपण पोचलो गावतळेमध्ये. तर हा गावतळे आहे, इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे साखलोली मार्गे. तर हा गावतळेचा मार्केट इकडे आहे, या बाजूला पण दुकान आहे. तिकडून आपण आलो तर इकडे गेलात तर फणसू असोंड, तर नवरे तिकडे बाई इकडे सरळ असा. तर आता इकडे राईट घेऊन आपण साखलोली मार्गे दापोली जाणार आहोत. तर गावतळ्यातून आपण 5 मिनटं पुढे आलो आणि इकडे भात शेती कापलेली आहे बघा. जो भातात म्हणजे भात कापलेला आहे तो पाणी दिसतोय आता बघा किती आहे. तर पावसानं वाटोला लावला ना बघा, तरी पण भात कापून नेलेला इकडचा. आणि आता ऊन पडला आहे तर इकडे बघा तिकडे या बाजूला भात कापतायत. तर इकडे पण भात कापायचा आहे भरपूर. बघा एकदम तयार झालेला आहे भात, पिवळा पिवळा दिसतोय. पावसानं जो वाटोला लावला. आणि आता चला पुढचा प्रवास आपला सुरू करूया. आत्ता आपण पोचलोय साखलोलीच्या मध्येच आहे इकडे. तर नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिन्याला बघा नदीला पाणी किती आहे. तसा जूनमध्ये असतो ना तसा एकदम पाणी आहे बघा. इकडे बघता ह्या बाजूला पण आहे बघा, ह्या बाजूला दगडी बिगडी आहे. तिकडं किरवी भेटतील नाही आम्ही इकडं, किरव्यांचा निसता बघा पाणी बघताय तुम्ही. आणि ह्या जंगलाला मधल्या काळात बिबट्याचा वावर होता. तर इकडे ह्या रस्त्याने जायला जरा भीती वाटायची. तर तिकडे त्याच पुढे तिकडे बोर्ड लावलेला म्हणजे बिबट्यापासून जरा सावध राहा. तर ह्या जंगलाला बिबट्याचा वावर होता पिसाळलेला. तर आत्ता साखलोलीत आहे. तर बघूया अजून काय दिसतंय आपल्या रस्त्याला पुढे तर दाखवूया. हो जो सावकाश इकडे बघता काजू वगैरे आहेत वरती ह्या बाजूला. तर आत्ता आलो आपण साखलोलीच्या पुढे आलोय. तर इकडून आलो ह्या बाजून आणि इथून डोंगर भारी दिसत आहेत इकडे. आणि डोंगरांच्या मध्येच तिथे कोणती तरी वाडी आहे, ती दाखवतो तुम्हाला. तर इथे बघताय डोंगर एकदम
दिसताय तिकडे ह्या मधल्या पट्ट्याला सावली आहे आणि त्याच्यावरती ऊन आहे. आणि इथे बघताय ह्या बाजूला कोणती तरी वाडी आहे. त्या झूम होतं ते इथे ह्या बाजूला कोणती तरी वाडी आहे मधीच डोंगराच्या इथे मधीच आहे. कुंभेवाडी असं कुंभेवाडी तुला माहिती इथनं कुंभेवाडी. आणि इकडे तिकडे बहुतेक बाग होते. लाल लाल माती दिसते तिकडे. आणि इकडे जवळपास कुठं वाडी दिसत नाही. तिथं तेवढी वाडी ती घरं दिसत आहेत. तर आता आलो पण इकडून साकोळी मार्गे. आता आपण दापोलीच्या दिशेने जातोय. तर आता पोचलो आपण दापोलीमध्ये पोचलोय आणि डायरेक्ट बस स्टँडला आलोय. माझ्यासमोर दापोली बस स्टँड आहे. तो तुम्हाला दाखवतो. बस वगैरे लागलेत. इथे बघताय दापोली बस स्टँड. आणि इकडे जी नवीन आता बस निघाले शिवाई इलेक्ट्रिक बस ती पण लागले इकडं. आणि आपली लालपरी इकडं ती पण लागले. आणि इकडं पण आहेत लालपऱ्या. तर हा दापोलीचा बस स्टँड. आणि इकडे दत्त मंदिर आहे. म्हणजे दापोली बस स्टँडला लागून एक दत्त मंदिर आहे. आणि इकडे ह्या बाजूला स्टॉल आहेत. आणि इकडे दापोलीचा मार्केट बघताय. इकडे आपल्याला जायचं आहे. हा पोलीस गल्लीत जायचं आहे. ते तुम्हाला दाखवतो. तर चला आता पुढे जाऊया आपण. दापोलीचा मार्केट आणि इकडे समोर केळसकर नाका आणि इकडे ही पोलीस गल्ली. आणि हा मुंबईकडे रोड गेला मंडणगड साईटीन. तर आपल्याला पोलीस गल्लीत जायचं आहे. पोलीस गल्लीतून नंतर मग केळसकर नाक्याच्या इकडे जाऊ. हा मार्केट. तर आत्ता आपण आहोत केळसकर नाक्यात. इथे बघता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे इकडे. आणि इकडे आपल्या महाराजांची प्रतिमा इकडे. आणि इकडे झाडे वगैरे लावलेले आहेत इकडे बघताय. आणि हा गेट आहे. तर आत्ता आतमध्ये जातो. आतमध्ये पण झाडं वगैरे लावलेत. एकदम मस्त केलेलं आहे. इकडे पण आहे म्हणजे किल्ल्यासारखंच केलेलं आहे एकदम. तर आता आतमध्ये जातो. तर इथे बघताय बाग वगैरे केलेले आहे मस्त. इकडे झाडं लावलेले आहेत. आणि इथे बघताय आपल्या महाराजांची प्रतिमा. तर समोरून दाखवतो तुम्हाला. आणि इकडे बघताय तर झाडं वगैरे आहेत. म्हणजे बागच केलेले आहे इकडे. आणि इकडे चालण्यासाठी. तर आता समोरून जाऊन बघूया कसा दिसतोय. आणि तिकडे दापोलीचं मार्केट आहे. हा बघा ह्या साईडलाच रोड आहे. आणि रोडच्या लगतच आपल्या महाराजांची प्रतिमा आहे. तर रोडवरून आपल्या महाराजांचं दर्शन होतं. ते बघताय दापोलीतली महाराजांची प्रतिमा. आणि इकडे असा म्हणजे किल्ल्यासारखाच केलेला आहे. इकडे जरा चिऱ्याचा बांधकाम केलेला आहे. एकदम मस्त वाटतं इथे येऊन. आणि बाजूलाच नदी आहे बघताय. एकदम मस्त वाटतंय. आणि वरती ढगाळ वातावरण झालंय. तर आत्ता दर्शन घेऊन आपण पुढच्या मार्गाला जाऊ. तर आत्ता आम्ही केशवराज मंदिरला जातो आहे. तर दापोलीमध्ये आलो आहे. तर आज टाईम आहे. पम्याला पण सुट्टी आहे. तर केशवराज मंदिरला जाऊन येतो. तर पम्याला माहीत आहे कुठं आहे तो केशवराज मंदिर. तर ही व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये येईल. तर ही व्हिडिओ आता संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.